नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातच कायमस्वरूपी जॉब करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे। विशेष करून तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं। यामध्ये कार्यालयीन सहाय्यक हे महत्त्वाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 32 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। 55,000 रुपये प्रति महिना पगार प्लस भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे। या पदांसाठी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव असलेल्या फेडरल बँकेमार्फत ही पदभरती केली जात आहे। विशेष म्हणजे या बँकेमार्फत तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जॉब दिला जाणार आहे। यामध्ये कार्यालयीन सहाय्यक हे महत्त्वाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने या बँकेमार्फत भरलं जात आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातच तुमची एक्झाम देखील घेतली जाणार आहे। या पदांसाठी उमेदवारांना 4 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 20 फेब्रुवारी 2026 पासून तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकणार आहात। मित्रांनो, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेशर उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असणार आहे। फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे। कुठल्याही एक्सपिरियन्सची, अनुभवाची या ठिकाणी गरज नसणार आहे। यामध्ये 10वी 12वी किंवा डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनला तुम्हाला कमीत कमी 50% गुण मात्र असणं आवश्यक असणार आहे। ही शैक्षणिक अर्हता जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं। आता या पदांसाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 18 ते 27 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। मात्र SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांना 32 वर्षापर्यंत देखील ॲप्लिकेशन या पदांसाठी करता येणार आहे। आता या पदांसाठी ज्या राज्यात तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, जसं तुम्हाला महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात जॉब हवा आहे तर महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे। यासाठी तुम्ही सर्वप्रथम भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे। हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये अंतिम वर्षाला जे मुलं आहेत त्या मुलांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता पगार तुम्ही बघू शकता, या पदांसाठी साधारणपणे 4.64 to 6.70 लाख पर ॲन्युअम इतका पगार दिला जाणार आहे। म्हणजे साधारणपणे 55,000 रुपये प्रति महिनापर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये जसे की नॅशनल पेन्शन स्कीम असेल, ग्रॅज्युएटी लोन्स अमाऊंट असेल, त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स कव्हरेज सेल्फ किंवा डिपेंडंट आपल्या फॅमिलीतल्या लोकांचा, तर हे सर्व फॅसिलिटी तुम्हाला बँकेमार्फत दिल्या जाणार आहे। गुड करिअर पाथ म्हणजे तुमचं प्रमोशन देखील लवकरात लवकर बँकेमार्फत या ठिकाणी केलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला कायमस्वरूपी जॉब मिळत आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट अँड पोस्टिंग म्हणजे तुम्हाला ज्या जिल्ह्यात जॉब हवा आहे तो जिल्हा तुम्हाला फॉर्म भरतेवेळी निवडायचा आहे। कोणतेही असे 2 जिल्हे तुम्ही फॉर्म भरतेवेळी निवडू शकतात। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात तो जिल्हा आणि त्याच्या शेजारचा म्हणजे त्याच्या जवळचा जिल्हा देखील तुम्ही फॉर्म भरतेवेळी या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच जिल्ह्यात तुम्हाला या बँकेमार्फत जॉब दिला जाणार आहे। मित्रांनो, जॉईन केल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला लगेचच बँकेमार्फत परमनंट म्हणजे कायमस्वरूपी या ठिकाणी केलं जाणार आहे। आता या पदांसाठी निवड नेमकी कशी असणार आहे, तर सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, ग्रुप डिस्कशन अशा वेगवेगळ्या स्टेजमधनं तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे।
तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांची अशा वेगवेगळ्या स्टेजातनं या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे। यामध्ये 4 मार्च 2026पर्यंत उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। संकेतस्थळावरती आल्यानंतर एक्सप्लोर ऑपॉर्च्युनिटी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा जॉईन अवर टीम या ऑप्शनवरती देखील तुम्ही क्लिक करू शकता। नंतर तुम्हाला व्ह्यू डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय जसं की असोसिएट ऑफिसर सेल्स हे पद तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांना रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे। यासाठी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण जी इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती अचूक भरायची आहे। ती भरल्यानंतर एक OTP जनरेट होईल, तो तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे तुम्हाला प्राप्त होईल। तो OTP टाकायचा आहे। त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, म्हणजे एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे डिटेल्स, त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 125 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे। बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। अचूक अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। यामध्ये आता स्टेट वाईज तुम्ही डिस्ट्रिक्ट देखील बघू शकता, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही जॉबसाठी ट्राय करू शकता। जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई सबअर्बन, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये या बँकेमार्फत रिक्रुटमेंट केली जाणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल किंवा तुमच्या शेजारचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही या जिल्ह्यांसाठी ट्राय करू शकता। बँकेमार्फत कायमस्वरूपी कार्यालयीन सहाय्यक हे महत्त्वाचं पद या ठिकाणी भरलं जात आहे। तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे हे मला कमेंटमध्ये टाका, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचीही अशी ॲड आल्यानंतर लगेच या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला जाणार आहे। तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।